नमस्कार. श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 9 ऑगस्ट रोजी असणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मुलांनो, या दिनाचे औचित्य साधून मी तुम्हाला एक महाभारत या महाकाव्यातील एकलव्य नावाच्या शिष्योत्तम तरुणाची कहाणी सांगणार आहे. तर महाभारताच्या काळात एकलव्य नावाचा निषाद नावाच्या आदिवासी जमातीचा एक राजकुमार होता आणि त्याला धनुर्विद्येत पारंगत होण्याची तीव्र इच्छा होती. एकलव्याला माहीत होतं की धनुर्विद्येचे महान गुरु म्हणजेच द्रोणाचार्य. तो एक दिवशी त्यांना भेटायला गेला. त्यावेळी द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना शिकवत होते. एकलव्याने त्यांना नम्रपणे विनंती केली, आचार्य, मला तुमचे शिष्य बनून धनुर्विद्या शिकायची आहे. त्यावेळी द्रोणाचार्य म्हणाले, मी केवळ क्षत्रिय राजकुमारांनाच धनुर्विद्येचं शिक्षण देतो, त्यामुळे मी तुला शिक्षण देऊ शकत नाही. मुलांनो, आचार्यांच्या या उत्तराने एकलव्य निराश झाला नाही. त्याने पुन्हा एकदा आचार्यांना अभिवादन केलं आणि तो जंगलात आपल्या स्थानी परतला. तिथे जाऊन त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीलाच आपले गुरु मानून धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला. एकचित्ताने एकाग्रतेने तो रोज सराव करू लागला. कालांतराने त्याने त्या धनुर्विद्येमध्ये कौशल्य प्राप्त केले आणि तो एक श्रेष्ठ धनुर्धर झाला. पुढे एक दिवशी द्रोणाचार्य आपले शिष्य कौरव आणि पांडव यांच्यासह त्या जंगलामध्ये फिरत होते. तेव्हा त्यांच्या जवळच एक कुत्रा जोरजोराने भुंकत होता. या भुंकण्यामुळे तिथेच जवळ धनुर्विद्येचा अभ्यास करणारा एकलव्य याच्या मात्र एकाग्रतेमध्ये भंग होत होता. मग काय, एकलव्याने आपले पूर्ण कौशल्य वापरून आपल्याकडे असलेल्या धनुर्विद्येचा वापर करून बाणांची बरसात केली आणि त्या कुत्र्याच्या मुखामध्ये, भुंकणाऱ्या कुत्र्याच्या मुखामध्ये बाणांची रास रचली. यामुळे त्या कुत्र्याचे भुंकणे तर बंद झाले, परंतु त्या कुत्र्याच्या मुखाला कुठेही कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. हे कौशल्य पाहून द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले आणि हा धनुर्धारी आहे तरी कोण म्हणून पुढे सरसावले. तर त्यांना तिथे एकलव्य दिसला व त्याबरोबर त्यांची स्वतःची मातीची मूर्ती दिसली. एकलव्याने त्या मूर्तीला आपण गुरु मानून धनुर्विद्येचा अभ्यास कसा केला हे त्यांना समजून सांगितले. त्यावर द्रोणाचार्य खूप आनंदित झाले आणि त्याचे भरपूर कौतुकही केले. येथे द्रोणाचार्यांना मनोमन कळून चुकले होते की एकलव्य हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे, परंतु त्याचवेळी त्यांना अर्जुनाला दिलेले वचन म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर तोच असेल हे आठवले. परंतु इथे मात्र एकलव्य हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे हे अगदी स्पष्ट होत होते. परंतु अर्जुनाला दिलेले वचन पाळण्यासाठी आणि अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे हे टिकवण्यासाठी त्याने एकलव्याला म्हटले, एकलव्या, तू माझा शिष्य आहेस आणि तू माझ्याकडून विद्या प्राप्त केली आहेस, तर आता तुला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. तर एकलव्य अगदी आनंदित होऊन म्हणाला, आपण जे मागाल ते मी देतो. तेव्हा द्रोणाचार्याने त्या एकलव्याला सांगितले की तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला गुरुदक्षिणा म्हणून दे. इथे एकलव्य एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने आपला उजव्या हाताचा अंगठा कापला आणि गुरूंच्या चरणावरती ठेवला आणि त्यांना नम्रपणे अगदी नमन करून तो उभा राहिला. इथे हा एकलव्यावरती झालेला अन्याय होता, हा चर्चेचा विषय होईल. इथे आपल्याला याच्यातून काय शिकायचं आहे, तर एकलव्याने आपल्या एकाग्रतेने, एकचित्ताने आणि अगदी चिकाटीने केलेली जी साधना आहे, त्या साधनेतून त्याने असाध्य असे धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनू शकला. म्हणजेच काय,
तर एकाग्रतेने, चिकाटीने आणि नियमितपणे कुठल्याही गोष्टीचा आपण सराव केला तर यश आपल्याला मिळतेच. कुठलीही असाध्य गोष्ट साध्य झाल्याशिवाय राहत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही देखील एकलव्यासारखे व्हा. एकाग्रता, एकचित्ताने आणि एक चिकाटी धरून अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला यश प्राप्त होईलच. आणि आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या पुन्हा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.